खासगी शाळेत प्रवेश घेणं आता सर्वसामान्यांच्या मुलांच्या आवाक्याबाहेर चाललेलं आहे। नर्सरी आणि केजीचे प्रवेश सुरू झालेत, मात्र डोनेशन परवडत नसल्यानं मुलांचा शाळा प्रवेश अवघडून बसलाय। त्यामुळे आंदोलन करण्याची पाळी पालकांवर आली आहे। Robbing sang sweetly in the autumn days. There are fruits for everyone. Let us all give praise. आपल्या मुलानं चांगल्या दर्जाच्या इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं। स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा अशी पालकांची मनापासून इच्छा असते। अंकिता आंजरलेकर त्यांच्यापैकीच एक। त्यांचा मोठा मुलगा सध्या 5वीत आहे। त्यानंतर त्यांना 2 जुळी मुलं झाली। आता या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा म्हणजे किमान लाखभर रुपये खिशात हवेत। या मुलांचे वडील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहेत। घरात कमावणारे ते एकटेच, त्यामुळे 3ही मुलांच्या केजी आणि प्रायमरी प्रवेशासाठी त्यांना चक्क 1 लाख रुपये लोन काढावं लागलंय। त्यासाठी घरातले सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे। 1 लाख लोन काढला आम्ही कंपनीतून त्यांच्या। मग ते 45,000 भरले आम्ही। आता परत पुन्हा त्या लोकांनी आम्हाला 35,000 भरावे सांगितले। तर आता आम्हाला ते तयारी करायला जमली नाही। आम्ही दागिने आमचे होते ते गहाण ठेवले। घराच्या जवळ महानगरपालिकेची शाळा आहे, मात्र सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा पाहता मुलांना त्या शाळेत टाकलं तर मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार नाही असंच ह्या पालकांना वाटतंय। त्यामुळे कसंही करून पैसे जमवून हे पालक शिक्षणाचा खर्च उचलतायत। प्रायव्हेटमध्ये शिकलेली मुलं अशी व्यवस्थित असतात, शाळेचा अभ्यास व्यवस्थित करतात, काय त्यांना असं बोलावं नाही लागत की कर रे ते बोलतात। त्या प्राथमिक शाळा ते मुलं अशी फिरत राहतात, तसं शिव्या वगैरे देतात, त्याच्यामुळे मी टाकली नाही ती। एकीकडे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक जन्मलेल्या मुलाला शिक्षण घेता यावं यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय, मात्र दुसरीकडे दिवसेंदिवस महाग होत चाललेलं शिक्षण पालकांची डोकेदुखी बनत चालली आहे। सरकारी शाळांची शिक्षणाची गुणवत्ता जर सुधारली तर पालकांना महागड्या खाजगी शाळांमध्ये जावं लागणार नाही। त्यामुळे सरकारला शिक्षणाचं खाजगीकरण जर रोखता येत नसेल तर किमान सरकारी शाळांचा शिक्षणाचा दर्जा तरी सुधारावा इतकीच अपेक्षा पालकांकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।